एकनाथ शिंदे का सरेंडर, फडणवीस की ताजपोशी का रास्ता साफ। जीत के बाद से खींचतान जारी थी, लेकिन प्रेस कॉन्फ्रेंस कर शिंदे ने हथियार डाल दिए। महाराष्ट्र विधानसभा का रिजल्ट आया तो सभी यही कह रहे थे कि फडणवीस मुख्यमंत्री बनेंगे, लेकिन पिछले 3 दिनों से यह कहा जा रहा था कि एकनाथ शिंदे नाराज हैं और सीएम पद से पीछे हटने को तैयार नहीं। लेकिन राजनीति को समझने वाले जानते हैं कि कौन सीएम बनेगा और क्यों बनेगा। अगर आपको याद हो तो कुछ दिन आपको पीछे लेकर चलते हैं और अमित शाह की बात याद दिलाते हैं, जिसमें अमित शाह अपने बयान में कहते हैं कि इस बार सीएम बीजेपी का होगा और ये बात बैठकर समझ लेंगे। तभी लाल बुझक्कड़ कहने लगे कि इस बार शिंदे सीएम नहीं बनेंगे, और हुआ भी यही। 27 तारीख को प्रेस कॉन्फ्रेंस करके एकनाथ शिंदे ने सारे कयासों और अटकलों पर विराम लगा दिया कि हम सीएम नहीं बनेंगे। अमित शाह और पीएम मोदी का जो भी फैसला होगा हमें मंजूर होगा। जीव तोडून मेहनत केली, जीव तोडून निर्णय घेतले आणि जीव तोडून लोकांमध्ये आम्ही गेलो, घरी बसलो नाही, लोकांमध्ये जाणारं हे सरकार आहे। मी असेन, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आम्ही जे काय केलं काम, ते काम केलं, मनापासून केलं। आणि मी सांगतो तुम्हाला, माझ्या रक्ताचा शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जे काम करेन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन। आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं, काय आम्ही आज देऊ शकलो आनंद, हा आमचा उद्देश होता। आणि आज मला आनंद आहे, लाडक्या बहिणी लाडके भाऊ लागले अप्रेंटिसशिप मध्ये, 6,000 8,000 10,000 रुपये त्यांना महिन्याला मिळायला लागले, वयोश्री योजनेतून मिळायला लागले, सगळ्या योजना आहेत। आज लाडक्या बहिणी सांगतात आम्हाला औषधाचे पैसे, आम्हाला मुलांच्या फीचे पैसे। काही लोकांनी तर छोटा मोठा व्यवसाय केलाय चालू, आणि हे पैसे पुन्हा मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येत आहेत। आणि म्हणून गेल्या 2.5 वर्षामध्ये मी सांगतो की जे प्रेम मिळालं जनतेचं, आणि एक आपल्यातला, त्यांना वाटतं आपल्यातला मुख्यमंत्री आहे, हा आपल्या घरातला परिवारातला मुख्यमंत्री आहे। कारण मी कधीही त्यांना अंतर दिलं नाही, कधीही त्यांना माझं निवासस्थान असू द्या, ऑफिस असू द्या, मंत्रालय असू द्या, कुठंही मला भेटल्यानंतर मी त्यांना अटेंड केलं, प्रत्येकाला भेटलो, मी प्रत्येकाशी बोललो। हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून एक जी काही ओळख निर्माण झाली ही त्याला फार नशीब लागतं। आणि म्हणून आज लोकप्रियतेमध्ये पण तुम्हीच सगळ्यांनी अंदाज काढले, सगळे लोकप्रिय मुख्यमंत्री का काय, ते सगळं ते काय, मी काय लोकप्रियता मिळवण्यासाठी काही काम केलेलं नाही, का माझं मोजमाप व्हावं म्हणून मी काय काम केलेलं नाही। मी काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सरकार म्हणून आम्ही काय देऊ शकतो ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला। आणि मी पुन्हा एकदा सांगतो की 2.5 वर्षाच्या काळात केंद्र सरकार पूर्ण भक्कमपणे जसं चट्टान की तरह उभं राहिलं, हे पुन्हा एकदा मी सांगतो। कारण शेवटी तुम्हाला राज्याला पुढे न्यायचं असेल तर केंद्राकडे मागावं लागतं, जावं लागतं, आपल्याला त्यांना आपले प्रस्ताव मांडावे लागतात। आणि म्हणून जवळपास 2-2.5 वर्षामध्ये लाखो कोटी रुपयाची निधी आम्ही केंद्राकडून मिळवला। आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद पण देईन, आणि आपल्याला हे सांगेन की जे काही आता सगळं या राज्यामध्ये असं वाटतंय की काय एवढी सगळी मेजॉरिटी आली, एवढं सगळं आलं, आणि मग हे कुठे थांबलंय, कुठं घोडा अडलंय, कुठे घोडा अडलं बिडलं नाही। मी तुम्हाला सांगतो, मी अगदी मन मोकळेपणाचा माणूस आहे, मोकळ्या मनाचा माणूस आहे। मी कुठेही कुठलंही धरून ठेवणं, ताणून धरणं असल्यातला माणूस नाही आहे। मी सांगितलं, माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे, नवीन ओळख जी आहे ती एक नशिबाने मिळते, मोठी आहे। आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता। मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना, तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे, हे कधी मनात आणू नका। तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे, तुम्ही आम्हाला 2.5 वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी, या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी, सगळं करण्यासाठी। त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या,
तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एनडीए आमचे एनडीए देशामध्ये एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती, त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी। तो सुन लिया आपने कैसे एकनाथ शिंदे ने सरेंडर कर दिया और अब देवेंद्र फडणवीस का मुख्यमंत्री बनना तय है। इस प्रेस कॉन्फ्रेंस को लेकर राजनीतिक विश्लेषकों का कहना है कि महायुति में अंदर खाने सारी चीजें पहले से तय थी और ये बात एकनाथ शिंदे ने प्रेस कॉन्फ्रेंस में भी कह दी। उससे पहले संसद के सत्र के बीच दिल्ली में एनसीपी के नेता प्रफुल्ल पटेल और सुनीत तटकरे ने गृह मंत्री से मुलाकात की, फिर पीएम मोदी से बात हुई। शिंदे गुट के सभी सांसदों ने भी गृह मंत्री अमित शाह से अपनी बात रखी और अमित शाह की बातें सुनी। सूत्रों की माने तो शिंदे की तरफ नई सरकार में गृह विभाग देने की मांग की गई। महायुति 1.0 में यह विभाग डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस के पास था। उसके अलावा सीएम शिंदे ने कुछ और बड़े विभाग पार्टी के लिए मांगे। यहाँ पर एक और दिलचस्प जानकारी आपको देते चलें कि फडणवीस के पास पिछली सरकार में गृह विभाग के साथ ही साथ कानून और न्याय विभाग भी था। इसके साथ ही साथ जल संसाधन, कमांड एरिया डेवलपमेंट के अलावा एनर्जी और प्रोटोकॉल के विभाग थे। तो आप समझ सकते हैं कि कैसे मोलभाव किया जा रहा है और गठबंधन के साथ ही एक दूसरे को तौल रहे हैं। अब देखना होगा कि सीएम पद के लिए बीजेपी को और कितनी कुर्बानी देनी पड़ती है। और हाँ, अभी अजीत पवार का किस्त बाकी है कि वो किस किस विभाग की मांग करते हैं और किस किस विभाग पर मान जाते हैं। तो आने वाले वक्त में महाराष्ट्र की राजनीति और ज्यादा दिलचस्प आपको देखने को मिलेगी। असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे। त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलेही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का, एकनाथ शिंदे काय अडचण आहे का, बिलकुल नाही। त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शाह साहेबांनाही फोन केला। माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका। तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल। आणि त्यामुळे मी आज आपल्याला सांगू इच्छितो की कुठे गेला तुम्ही, आज आपल्याला मी सांगू इच्छितो एवढं काम आपण केलेलं आहे, एवढं आपण काम केलंय। त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे।